आता बातमी राजकीय वर्तुळातली आहे। अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निघालेले आहेत। देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची बैठक संपली आहे। सागर बंगल्यावर जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। फडणवीस आणि अजितदादांमध्ये पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे। कारण मंत्रिपदाचा विस्तार झाला, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खाते वाटप झालं, तरी अद्यापही पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाहीये। अद्यापही महायुतीत पालकमंत्री पदासंदर्भात रस्सीखेच ही सुरूच आहे। अशातच आता अजित पवार यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। दुसरी या भेटीला महत्त्वाची पार्श्वभूमी म्हणजे या भेटीपूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये देखील चर्चा झाली आहे। तासभर चर्चा झाली आहे। बीडमध्ये सध्या वातावरण तापलेलं असताना आता मात्र अजित पवार आणि फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी यांच्याकडे। मीनाक्षी, या भेटी अंतर्गत नेमकं काय ठरलंय? पालकमंत्री पदासंदर्भात तर चर्चा झालीच आहे असं कळतंय, पण सगळ्यात महत्त्वाचं बीडच्या मुद्द्यावर काही चर्चा झालीये का? निश्चितच लागवी, कारण अवघ्या काही मिनिटांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती दाखल झाले होते। एकूणच या भेटीमागे आपण प्रामुख्याने पाहू शकतो की दोन विषय महत्त्वाचे आहेत। पालकमंत्री पदासंदर्भात जो तिढा होता तो कायम होता आणि याच विषयी आपण पाहतोय की आज ही चर्चा झाली असलीच कळतंय। मात्र दुसरीकडे बीड प्रकरणासंदर्भात ज्या पद्धतीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत असेल किंवा मग आज दुपारी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली, तिथे काय चर्चा झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की सुरेश धस हे सह्याद्री अतिथीगृहावरती देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले। मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना आता अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भेटीसाठी दाखल होतात। मात्र एकूणच या दोघांमध्ये, या प्रमुख नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा झाली असावी, मात्र उद्या या संदर्भात कॅबिनेटमध्ये काही निर्णय घेण्यात येत आहे का हे प्रामुख्याने पाहावं लागेल। कारण या सगळ्या संदर्भात उद्या काही कॅबिनेटमध्ये बैठकीत चर्चा होते का, काही तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।